तर वेलकम बॅक मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आता काल आपला ॲक्सिडेंट झालेला आहे, लागलेलं दिसतंय बघा. त्याचा मी मिनी ब्लॉग टाकलेच आज, ते तुम्ही बघा. त्याच्यात कळेल. आज आपण आता चाललोय गावाकडे बघा. काल लागल्यामुळे आज जरा जाऊया म्हणलं गावाकडे, 2-3 दिवस जरा तिकडे आराम करूया म्हणून चाललोय. आता आलोय आपण विमाननगर स्टॉपवरती बघा. तिथनं आता काय करायचं माहिती आहे का, इथनं बसने जायचं स्वारगेटला आणि स्वारगेटमधनं परत बस करून जायचं डायरेक्ट घरी. जाऊया मित्रांनो मग आता आपण मस्त स्वारगेटला. इथून तुम्हाला अपडेट देतच राहील मी, आजच्या जे काय होईल ते सगळं बघत राहा आपला हा ब्लॉग. आपण आता बारामतीमध्ये, कारण ब्लॉग बनवायचं माझ्या काही लक्षातच राहिलं नव्हतं. आणि आता आलेलं आपल्याला घ्यायला आपले पप्पा, हे बघा. जाऊया आता आपण मस्त आपल्या घराकडं आता. होय आपण आता घेतलेली आहे आपली गाडी आणि चाललेलो आहे आपल्या घराकडे बारामतीतनं. आता चाललोय आपण घरी मस्तपैकी. जाऊया. मग असे पप्पा आले होते घ्यायला आपल्याला, त्यांच्या रूमवरती लावलेली गाडी आपली. मग गाडी घेऊन आता आपण चाललोय घराकडे आपल्या अकलूजला बघा. तुम्हाला घर दाखवतो आज पहिल्यांदा. आज आपण जवळपास 2 महिन्यानंतर घरी चाललोय, कारण आपण ब्लॉग स्टार्ट केलेलं पुण्यात असताना चालू केलेलं. आता आपण जवळपास 2 महिन्यानंतर चाललोय आपल्या घराकडं. त्याच्यामुळं जाऊया आता मित्रांनो. हे बघा आता इथं रस्त्याचं काम चालू आहे बघा थोडं, त्याच्यामुळे स्पीड कमी केलंय. जाऊया तर, चला तर जाऊया मग मित्रांनो आता अकलूजला आपण. महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण आलोय जवळपास आपल्या घराच्या, म्हणजे अकलूजच्या जवळच आलेलो आहे खूपच. आणि दुसरी म्हणजे महत्वाची गोष्ट, आपण आलोय आपल्या कॉलेज पाशी मित्रांनो. इथं आपलं कॉलेज बघा, हे तुम्हाला दिसत असेल. इथं ही मी इथनं फार्मसी कंप्लीट केली आहे. जाऊया मित्रांनो आता, चाललेलो आहे आपण असं पण आता आपल्या घराकडे. जाऊया घरी आता मस्तपैकी, आवरूया वगैरे जरा आणि फिरूया गावात. नाहीतर आधी गावात जायचं, कुठं जायचं ते एक ठरवूया, महत्वाचा प्रश्न येतो. चला मग जाऊया आता मित्रांनो. जरा घरी जायच्या आधी म्हणजे जरा दुकानावर चक्कर टाकावी म्हणून आलोय डायरेक्ट रुबाबवरती बघा. तुम्ही बघा इथली गाडी लावली आता लॉक वगैरे वर, आणि जाऊया दुकानावरती. इथं जाऊया मग आता, रिॲक्शन कॅप्चर करूया पोराशांच्या सगळ्या. हे बघा पोरं काय, अरे आलाय तर घेऊन मग. मुद्दाम हे लवकर बाहेर चाललोय का, हळूहळू मग लागले. हे जिवंत आहे का अजून, मी याला लागले. ए जाऊ का रे टाटा. बरोबर अशा तऱ्हेने जातो आता आम्ही आणि येतो जरा जेवण बिवण करून. जाऊ आलो माघारी. जाऊया मित्रांनो आता घराकडे आपण मस्तपैकी. जाऊया जरा घरी फ्रेश वगैरे होऊया, काहीतरी खाऊया आणि परत येऊया. आता निघूया मित्रांनो आता घरी आपण. जाऊया घराकडे जरा मस्तपैकी. बघा अकलूज आमचं, हे तुम्हाला अकलूज दर्शन करून दाखवतो बघा. ही आपली PDCC बँक, व्हाईट हाऊस सारखी जी दिसते ती PDCC बँक आहे आपली. PDCC नाही, सॉरी, सोलापूर DCC. आणि हे आहे शिवशंकर बाजार, खूप मोठं आहे आपल्या अकलूजमधलंही. जाऊया आता सरळ चाललेलो आहे आपण. इथे आहे वेलनेस फॉरेवर. आपल्या अकलूजमध्ये सुद्धा वेलनेस फॉरेवर आहे बरं का मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे जिजामाता महिला संकुल, म्हणजे थोडक्यात इथं महिलांची शाळा आहे, फक्त पोरींसाठी शिक्षण आहे इथं फ्रीमध्ये. हे सगळं अकलूजचं रस्ता आहे बघा. गर्दी असते बऱ्यापैकी. हे मेन रोड आहे वाहतुकीचं, त्याच्यामुळे इथं गर्दी खूप असते. अकलूजमध्ये आपल्या FM सुद्धा आहे बरं का मित्रांनो. हे देवडीगर हॉस्पिटल, इथं आपल्या समर्थ ॲडमिट होता.
महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे आपलं अकलूजचं बस स्टँड. इथनं गाड्या आतमध्ये जातात आणि इथनं बाहेर येतात बघा. या गेट मधनं तुम्हाला दाखवलं ते पण इथून बाहेर येतात गाड्या. हे बस स्टँड आहे अकलूजचं आपलं. आणि हे आहे आपल्या अकलूजचा महर्षी चौक. या ठिकाणी खूप म्हणजे बायपासचा चौक आहे त्याच्यामुळे इथं पण गर्दी असते भरपूर. आता तुम्हाला दिसत असलं गाड्या सारखं चालू असते तिकडे यायला जायला. हे अकलूजचा रस्ता आहे बघा. हे गर्दी लय असते इथे सारखी. पण असो आपण कुठं गर्दीला ऐकतोय. हे आपलं अकलूजचं क्रीडा संकुलन. इथं मोठ्या मोठ्या स्पर्धा वगैरे सगळं म्हणजे स्पर्धा कार्यक्रम सगळं इथंच होतं इथं आतमध्ये. त्याच्यामुळं बाहेर हे क्रीडा संकुलन हे बघा इथं आहे. दिसत असेल तुम्हाला. विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव दिलेलं आहे. ते आपले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळं म्हणजे ते आपल्या गावचेच आहेत त्याच्यामुळे त्यांचं नाव दिलेलं आहे इथं. ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे ते त्याच्यामुळं. आता आपण जवळपास जाऊया आता घराकडे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहे आपले स्मृती भवन. इथं सगळे कार्यक्रम वगैरे होते गॅदरिंगचे वगैरे सगळे. हे मारुतीचं मंदिर बघा विश्वनगरचं हनुमान मंदिर आहे. ज्या कॉलेजमध्ये समोर जे शिकत आहे ती ही कॉलेज आहे बघा महर्षी कॉलेज. इथं असतोय ती. आणि हे आपलं ऊसाच्या कारखान्याचे पार्किंग आहे सगळं. इकडं ऊसाचं ट्रॅक्टर दिसत असतील तुम्हाला. हे सगळं हे कारखान्याचं गोडाऊन आहे सगळं. वेअरहाऊस फुल वेअरहाऊस आहे इकडे. सगळं फुल का साखर वगैरे ठेवलेली असते बनवून. त्याच्यामुळं इथं गर्दी असते जास्त. हे इथनं पुढेच म्हणजे इकडेच ऊसाचं सगळे ट्रॅक्टर वळते त्याच्यामुळे इकडं पुढं मोकळं राहते बऱ्यापैकी. आणि कारखान्याचं मेन ऑफिस जनरल ऑफिस जे म्हणतात बघा आपलं जनरल ऑफिस जे आहे ना ती आहे. इथं सगळं कारखान्याचे बिलं वगैरे पास होतं. पलीकडचं ह्याच्या पलीकडनं जे रोड गेला आहे ते कारखान्यात जातो रोड. सगळी कारखान्याची जागा बरं का मित्रांनो. पलीकडचं जे आहे सगळं राहायचं वगैरे सगळी घरं वगैरे कारखाना बनली सगळी कारखान्याची जागा आहे. सगळी कारखान्याची जागा आहे. कारखाना आहे पलीकडं दिसतच असेल तुम्हाला. आणि आपण आता आलो शिव पार्वती मंदिराजवळ. खूप छान असं आपलं शंकराचं मंदिर आहे इकडं. हे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथं खाली बसवली बघा मंदिराच्या इथं. खूप छान वाटतं आकर्षण वाटतं ते. आणि हे वरती मंदिर आहे इकडे. इथे जायला रोड आहे बघा दिसत असेल बघा. हे मंदिराची एंट्री आहे मेन. इकडून पण जात आहे ते मागचा रोड आहे. आणि आपण आता वळूया आपल्या घराकडे. हे इकडे वळायचं म्हणजे आपलं घर येतं इकडे वळली. जाऊया आता घराकडे आपण मस्त. आणि आपण आलेलो आहे आता आपल्या कॉलनीमध्ये. हे बघा आपली कॉलनी इकडं. इथं आपलं घर आहे. हे पुढचंच आहे बघा घर आपलं. हे घर आहे ते आपलं घर आहे. आता गाडी मस्तपैकी लावायची कुठेतरी आणि जायचं घरात. लाव्या मित्रांनो गाडी. आता गंद गेली गाडी मस्त. जाऊया आपण घरामध्ये आता. आलोय आता आपण आपल्या घरी बघा. घरची कुठाची काही दिसेना मला तरी मी बघू. दरवाजा उघडा तरी येतील मम्मी. ही बघा आपली म्याव 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 म्याव. कुठे झाली भेटलो नाही म्यावला मी. बसलो निवांत. नुसती केस पडते. आलोय आपण घरी. पब्लिक रिॲक्शन बघा मित्रांनो. हे बघा दाखवलं.
तुला सिमेंट कालवायचा म्हणले बरं आम्ही. जायचं ना, घेत नाहीत सध्या कुठं. बांधकाम झालेत जरा 2-4, आता काम चालू आहे 2-4 बांधकामाचे. ते बघ आपल्या मागं आले मेव मेव. इसने पहचान लिया मुझे. तो सवाळा वाटतो कुठतरी बघू. ठीक आहे, हिर लागली. तर काय झालं माहित आहे का, आता दुपारी जेवण वगैरे केलंय आपण, झोप वगैरे काढून आता आपण चाललोय कुठं, रुबावरती चाललोय मित्रांनो. जरा मस्त पैकी पोराशांना भेटायला. होय, समर्थला म्हणलं जाऊया जरा, म्हणून समर्थला ये म्हणलं गाडी घेऊन. समर्थची गाडी घेऊन आलाय बघा ती, मस्त पैकी स्क्रीन बेन टाकली आहे तिने गाडीत. आवाज येतच असेल तुम्हाला गाण्याचा. चाललोय मित्रांनो आता मस्त पैकी रुबावर आपण. अरे आपल्या कॉलेज कॅनलचं काम झाले रे, ठीक आहे, भारी केलंय नियोजन. आता आता पावा येते ती पोरा, त्यांनी काय सनसेट बघ. आज सगळ्या अनपलीकडच्या बाजूला वेग कॅनल आलाय. जाऊया मग आता मित्रांनो गावात आपण. होय, जाऊया ना. तर मित्रांनो जाता जाता आम्ही आलतो या दवाखान्यात, इथं क्लिनिक मध्ये. जरा समर्थला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे का नाही? इंजेक्शन घेतलं ना? हो, इंजेक्शन कुठं? वगैरे बसलाय सर. बरं बरं, चला मग जाऊया मित्रांनो आता रुबावरती. होय, अरे आता बसूया गाडीत मस्त पैकी आपण. जायचं का? जाऊया मग आता रुबाबवरती मस्त. तर आलोय आपण रुबाबवरती मस्त पैकी. आता कल्लू बाग कशी बसले सगळे मांड्या घालून. होय, हाय गाईज, हाय गाईज. लाईट का वेळ लावला नाही तुला? लाईट बंद केली तिथे. काय म्हणतो सिद्धू? तर आता आपण चाललेलो आहे मस्त पैकी झेरॉक्स काढून समर्थच्या परत एकदा दुकानावरती. होय, बागच असते त्याच्या हसायला काय कारण आहे? तुझ्या हास्य माग काय कारण आहे? तुझ्या या स्मित हास्य माग. आणि हे समर्थ झेरॉक्स जाऊ, झेरॉक्स काढलेला आम्ही बघा. आता चाललोय परत एकदा दुकानात. सचिन चहा बी काय नको लागा बरोबर, ठीक आहे. ए हरला काय आता पाया बाजूला घेतो काय असो. चाललोय मित्रांनो आता मस्त पैकी सचिनची ऍक्सेस दाखवतो. मग कार लागा तसं लागा आता तरी कर बे. अरे का तर ना तुझी गाडी दाखवली ऑडियन्स आपल्या. फॅन्स आहेत रे, टाकी फुल आहे गाडी. ते आता दिसणार नाही वाईड अँगल मुळे. असो, हा काटा खराब आहे ना, ते टाकी फुलं काय का. मग सचिन काय म्हणतो अजून? बाकी चाललंय काम वगैरे. या मस्त एकदम मस्त मस्त. काही विषय कुठं राहतोस? अरे तो पडला वाटतंय पुण्यात, ब्लॉक करतानाच पडलाय. लागा ब्लॉक करताना नाही लागा पडलो सचिन, लागा नव्हतं ब्लॉक काढेल. मित्रांनो असं असते बघा, गावात तर सगळं असं चालू आहे की ब्लॉक करताना धडकला वाटतंय. कानपाटा नाव पडलं होय. आलो इथं आपण दुकानावरती. रुबाब द परफेक्ट मेन शॉप. करा आणि खरेदी करा. हा, भरपूर खरेदी करा. आपलंच दुकान आहे भावांनी. जाऊया आता आतमध्ये. झेरॉक्स काढून झालेले आहे. आता निक्या बघा बरं का काय म्हणते. आम्ही चहा प्या गेलो म्हणणार आता, आहे का नाही? रडणार आहे का रे? काय नाही बाबा, कुठे गेलता? अरे झेरॉक्स काढा गेलं ते. चहा प्यायला गेला. कसं आहे कसं आहे? सही बोला बाबा. काय काय ना भाऊ, काय नाही. काय विषय कुठं राहतोस? बंद करा. हा तू दिसा नाही रे. हा दिसला दिसला. मित्रांनो ते कुत्र्याच्या पोळवणी लागले ते बाबा बाबा. त्या कार्यकर्त्याच्या मागे लागले सगळे. दिसना भांडणं चालू आहे. अरे मिठ वय बाबा आणि के निकेत आपला दुकान बंद करतोय बा. काय असं बसला. तर झालंय मित्रांनो दुकान बंद. हे अजून एकदा तरी बघायला गेले.
आता काय झालं बरं झालं लॉक लावायचं बी आता निघूया मग आता आपण मस्त पैकी जाऊ का रे टाटा टाटा चला जेवण सांगते ना बरं चला मित्रांनो निघूया आता आपण घरला निघूया मित्रांनो आता गुड नाईट गुड नाईट गुड नाईट दाब नको दुखतंय हा बाय बाय बाबा बाय बाय ए जाऊ का रे गुड नाईट भेटू उद्या ए चल मग गुड नाईट बरं जाऊया मित्रांनो मस्त पैकी बसूया आता गाडी का तर आलोय आपण आता आपल्या घरापाशी होय जाऊया मग आता मस्त पैकी घरी उद्या कुठं जायचं जेवायला बरं जाऊया जेवायला मस्त पैकी गाणे बिणे चालू आहे उद्या काय करू मग मी सकाळी गावाकडे जातो आणि संध्याकाळी आल्यावर जाऊ होय जाऊया मग मित्रांनो आता मस्त पैकी उतरूया आपल्या आपल्या गाडीत आता ते जाऊ का बोल करू तुझ्या गोळ्या आहेत तेल आहेत बघ हा जाऊया मग आता घरी मस्त पैकी आता आपण होय तर मित्रांनो आलेलो आहे मस्तपैकी आता आपण घरी तेल वगैरे लावून झालेलं आहे डोक्याला जेवण वगैरे झालं आहे आपलं मस्तपैकी मम्मीकडनं मालिश वगैरे करून घेतली डोक्याची आणि आता झोपायचं आजचं जर मित्रांनो व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढच्या व्लॉगला पण नक्कीच प्रतिसाद द्या हा व्लॉग जवळपास 3-4 दिवसानंतर 3-4 दिवसाच्या गॅपनंतर टाकलेला आहे मी त्याच्यामुळे आता हा व्लॉगला जरा जास्त व्ह्यूज जातील अशी अपेक्षा करतो मी आणि हा आजचा व्लॉग इथेच संपवतो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मित्रांनो टाटा बाय बाय गुड नाईट